सोलापूर शहरातील खड्ड्याच्या आणि नाले सफाईवरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने वारंवार निवेदन देऊन सुद्धा काम न झाल्याने पूनम गेट येथे डिजिटल फलक दाखवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. प्रशासकीय कार्यकाळामध्ये पालिका प्रशासन सर्वसामान्य सोलापूरकरांना नागरी सुविधा देण्यास कमी पडत आहे. पालिका प्रशासन शहराच्या विविध भागात झालेल्या कामांचा गवगवा करते, पण कामाचा दर्जा मात्र ठेवत नाही. यांनी इतर कामावर सोलापूर शहर उबाठाच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत जिल्हा परिषदेच्या समोर पालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले. पालिका प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करताना उबाठाचे नेते काय म्हणाले? महानगरपालिका ही शहरात महाराष्ट्रात एक प्रमुख महानगरपालिका आहे, परंतु या महानगरपालिकेची दुरावस्था आपण बघितली तर स्मार्ट सिटीच्या नावाखाली या सोलापूर शहराचा बट्ट्याबोळ झाला. त्यात शहरप्रमुख महेश धाराशिवकर, आपले प्रताप चव्हाण यांनी अनेक आपल्याला आंदोलनाच्या माध्यमातून खड्ड्यात रस्ते याची दुरावस्था दाखवलेली आहे. हे सगळं आपण चित्रण पाहता. हे सगळं तर हे सोलापूर महानगरपालिकेची दुरावस्था केवळ भ्रष्टाचारी प्रशासनामुळं, भ्रष्टाचारी सत्तेमुळं झालेली आहे आणि तो भ्रष्टाचार या टोकाला बोकाळलेला आहे. मी आपल्याला एक दोन उदाहरणं ठळक या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्याला माहीत आहे समांतर जलवाहिनी सोलापूरचा अत्यंत महत्त्वाचा जिव्हाळ्याचा प्रश्न. या जलवाहिनीचं टेंडर निघालं, ते काम माजी महामहिम राज्यपालाच्या पाहुण्यांनी आंध्रच्या घेतलं, अर्धवट सोडलं, परंतु त्याला काळ्या यादीत टाकल्यानंतर परंतु काळ्या यादीतल्याच ठेकेदाराला हे काम परत देण्यात आलं आणि ज्या महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन कोल्हापूर यांना हे काम मिळालं होतं त्यांचा मक्ता लवाद नेमून रद्द केला आणि परत काळ्या यादीतल्या ठेकेदाराला हे काम देण्यात आलं. इतका मोठा भ्रष्टाचार जर असेल स्मार्ट सिटीच्या बाबतीत, तेच आपल्याला एक अधिकारी स्मार्ट सिटीचे प्रमुख CEO होऊन गेले डेंगळे नावाचे, त्यांच्या काळात तर भ्रष्टाचार इतका बोकाळला की स्मार्ट सिटीच्या नावाखाली फक्त खावगिरी. शिवसेनेनं वारंवार ड्रेनेजच्या विषयावर, रस्त्याच्या विषयावर, मोकाट जनावरांच्या विषयावर, पाणी पुरवठ्याच्या विषयावर आंदोलनं पुकारलेले आहेत. परंतु आम्हाला वाटते की आम्ही सोलापुरात राहत नसून समस्यापूरमध्ये राहत आहोत. सोलापूरच्या महापालिका आयुक्त किती महिने झालं मॉस्कोला गेल्यात आम्हाला माहीत नाही, परंतु आम्ही या ठिकाणी बेवारस असल्यासारखं नागरिकांची अवस्था झालेली आहे. शिवसेनेनं आता बरीच आंदोलनं केलीत, परंतु परवा आम्ही इशारा दिला होता की आम्ही ऑफिसमध्ये घुसून आमच्या पद्धतीनं हिसका दाखवल्याशिवाय अधिकारी वटणीवर येणार आहेत असं वाटतं आहे. आयुक्त गावाला गेलेत, खाली सगळा बट्ट्याबोळ झालेला आहे, नागरिकांचे जीव जात आहेत, परंतु महापालिका या प्रश्नावर काही बोलायला तयार नाही. अशा खुनी महापालिकेला शिवसेना नक्कीच धडा शिकवेल. की शिवसेनेच्या माध्यमातून गेल्या 2 महिन्यापासून आम्ही चेंबरची पूजा करतो, गटारीची पूजा करतो, नाल्याची पूजा करतो, महापालिकेला आयुक्ताला त्या निवेदन देतो आणि प्रत्यक्ष महापालिका अधिकारी स्वतः येऊन व्हिजिट करतात, तरी देखील त्यांना लक्षात येत नाही. आज कुठल्याही रस्त्यात जावा, कुठल्याही बोळात जावा, पाणी पूर्ण भरून गेलेले आहे. अशा परिस्थितीत झाकणाच्या बाबतीमध्ये तर विशेष आम्ही आंदोलन घेतलं, तरी देखील त्या झाकणाचं लक्ष दिलं नाही. जुन्या पुणे नाका येथे एक महिला, गरीब महिला, त्याच्या विनाकारण निष्पाप बळी गेला. त्या महिलेचा बळी गेल्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांचा आयुक्तांना संबंधितावर सदोष म्हणून समाजाचा गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे. त्याचबरोबर 25 लाख रुपये त्या महिलेच्या कुटुंबाला द्यावं अशी सुद्धा आमची मागणी आहे. आणि हे आंदोलन घेण्यामागे हेच सुद्धा आमचा एकच उद्देश आहे. आम्ही त्या अधिकाऱ्यांना तिथं घुसून मारलो असतो की अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आम्ही जाब विचारला असतो, पण जनतेला कळायला पाहिजे की महापालिका प्रशासन काय करते. हे राज्यातील मग सरकार तर काय पंढरपुरात सळवून बसते तिथं. अरे इथे विठ्ठल सळ उपाशी मारायला लागला, विठ्ठल इथं पाण्यात पडायला लागला, इथं कोण लक्ष नाही आहे. म्हणून जनतेला जागृती करण्यासाठी एक वेळ असा येईल की संपूर्ण सोलापूर शहर एकत्रित येऊन महापालिकेला घेराव घातल्याशिवाय राहणार नाही.